आणि गोलंदाजी मार्गवरती पहिला धारिवले संघाचा गोलंदाज नैनेश. खरोखरच हा गोलंदाज युवा आहे आणि खरोखरच नैनेश मात्र चमकलाय. चमकणार की नाही हे पाहायला मिळेल आपल्याला. येणारे चेंडू असतील 6, ह्या चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल नैनेश, धारिवले संघाचा नैनेश. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले फलंदाज किशोर आणि सागर. चला, आर यू रेडी? सामन्याला होते सुरुवात. चला, पहिला बॉल. ओ हो, हलक्या हाताने स्टिअर केला चेंडूला. इथे मात्र लॉंग स्टॉप, डीप एक्स्ट्रा, कव्हरच्या दिशेने चेंडू फरार. पहिल्या चेंडूवरती चौकार. किशोराच्या बॅट मधून आलाय चौकार. कमान डिसे. धन्यवाद डिझे. खरोखरच एक पॉवर प्लेचा अंतिम षटक असणार आहे. मेंटली पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला सुद्धा हलक्या हाताने स्टिअर केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे मात्र चेंडूची फेकी करेल तद्वर एक धाव सहजरित्या अर्जित केली जाईल. आणि हा एकेरी धाव नंतर आपण धावफलक पाहिला तर 5 या आकड्यावरती गोलंदाजी मार्कवरती आहे नैनेश, धारिवले संघाचा नैनेश. कशा पद्धतीची गोलंदाजी असेल नैनेशवरती मात्र विश्वास दाखवलाय संघानं. विश्वासाला खरा ठरेल का येणारे 5 चेंडू? ओ हो, यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू आता आडवा बॅटने खेळला. इथून मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मधून चेंडूची फेकी करेल तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. आणि ह्या दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 7 या आकड्यावरती. खरोखरच 7 हा आकडा चांगला संबोधला जातो. 7 या आकड्याचं नक्कीच वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. 7 हा आकडा सातत्यानं विश्वातील 2 दिग्गज खेळाडूचा जर्सी नंबर आहे. एक बाजूला आपण पाहिलात तर बॉलिवूड फुटबॉलच्या विश्वातील खूप मोठं नाव अर्थात पोर्तुगल संघाला क्रिस्टियानो रोनाल्डो ह्या खेळाडूचा जर्सी नंबर 7. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं क्रिकेट ह्या विश्वात हेलिकॉप्टर स्ट्रोक हा फटका इम्प्रूव्ह केला, त्यांचं सुद्धा जर्सी नंबर 7 आपण खरोखरच आणि तोच 7 आकडा स्कोर बोर्डवरती लगावला गेलाय आपण पाहतोय. आणि धारिवली संघाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती नैनेश. खरोखरच महत्वपूर्ण गोलंदाज. गोलंदाजावरती विश्वास जरूर दाखवलाय. सातत्यानं विश्वासाला खरा ठरेल का नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारे असतील चेंडू 2. फलंदाजी ओ हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही झाला. आणि लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव मिळते. आणि एकेरी धावेनंतर धावफलक आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती. 10 आकडा सुद्धा क्रिकेटमधील, क्रिकेटच्या विश्वातील आणि क्रिकेट पटलावरती ज्या पद्धतीने आपण तुम्हा आम्हा सर्वांना अधिक जाणे आनंद दिला असेल या क्रिकेटच्या पटलावरती, या क्रिकेटच्या गुरुकुल क्षेत्रावरती ज्यांचं नाव आहे सर सचिन रमेश तेंडुलकर, त्यांचा जर्सी नंबर परिधान करून सातत्याने 10. यावेळेला मोठा फटका डीप बॅकवर्ड टिप्स स्क्वेअर लेगला, परंतु हिते क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. किशोरचा खेळ जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेट होतं, विकेटचं पतन. येऊ डीजे कमान. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अमित. खरोखरच धारिवणी संघाचं कौतुक करेन की मला सुद्धा चाहूल लागली होती की धारिवणी संघ आहे तरी कसा, नक्कीच बघायचं होतं मला. आणि खरोखरच खऱ्या अर्थानं इथे मला बोलावले तर समालोचन करण्यासाठी. आणि नक्कीच मी पाहणार आहे धारिवली संघाचा. खरोखरच श्रीवर्धन तालुक्यातील हा संघ नामांकित संघ म्हणून मानला जातो. कारण का ह्या संघाचा एक विश्व आहे ज्याने 2022ला आपल्या नावाला मला असं वाटतंय 31 चषक मारले होते 2022 या सीझन मध्ये. खरोखरच श्रीवर्धन तालुक्यातील एक नामांकित संघ आहे. खरोखरच धारिवली म्हणूनच धारिवली मोठमोठ्या संघाची खऱ्या अर्थानं कशी जिरवली नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारे षटक असतील आता 2 आणि चेंडू असतील 12. आणि गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केलंय हितेश. खरोखरच आपल्या गोलंदाजी मार्कवरती आणि महत्वपूर्ण गोलंदाज हितेश.
खरोखरच खऱ्या अर्थाने एच बी पंच ह्या नावानं प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच हितेश, परंतु एच बी पंच मला का म्हटलं जातं, मी माझ्या संघाकडून एच बी पंच हा नाव का मिळवला हे दाखवून देणारे हा येणारे असतील चेंडू 5, येणारे चेंडू असतील 6, नक्कीच दाखवून देतील आपल्याला एच बी पंच म्हणजे काय. आणि फलंदाजीवरती फलंदाज आपण पाहतोय अमित, इथे मात्र अमित. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय ज्याला एच बी पंच. स्ट्राईक एंड कडे सागर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अमित याला. चला पहिला बॉल एच बी पंच यांचा. ओहो, हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट न खेळला. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी करेल तत्वर एक धाव सहजरित्या अर्जित केली जाईल. खरोखरच ज्या अर्थाने खरोखरच जालं विणलं गेलंय धारिवली संघाचं, की धारिवली संघ खरोखरच एक धारिवली नाव का दिलं गेलंय संघाला आणि सातत्यानं दाखवून देतात आपल्याला 2022 या हंगामामध्ये ज्याने तब्बल 31 चषक पटकावलं होतं त्यांचा हा रेकॉर्ड राहिला. आणि खरोखरच आपण पाहिलं चेतन 11 स्मृती चषक, जो चषक होता इथे आयोजित केलं होतं, त्या चषकात सुद्धा आपल्या सुवर्ण अक्षरानं आपलं नाव कोरलं गेलं होतं. त्या चषकावरचं मानकरी सुद्धा तेच ठरले होते, अर्थातच धारिवली संघ. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण ज्यांना पाहतोय अर्थातच नाव आहे एच बी पंच, ज्याने प्रसिद्धी मिळवली एच बी पंच या नावानं. आणि फलंदाज किलर का मिलर लेफ्टी स्ट्रायकर नाव आहे अमित. खरोखरच डावखुरी शैलीचा फलंदाज म्हटल्यानंतर एक म्हणतात ना वेगवान स्फोटक बल्लेबाज म्हणून मानला जातो डावखुरी शैलीचा फलंदाज. नक्कीच पाहणार आहोत आपण त्याची फलंदाजी. हो, इथे मात्र हलक्या हाताने स्टिअर केला चेंडूला. मिडॉनला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आपल्याला. मिडॉनला क्षेत्ररक्षण चेंडू फेकी करेल तत्वर एक धाव सहजरित्या अर्जित केल्या जातील. आणि एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिला तर 12 या आकड्यावरती. खरोखरच फलंदाजी मार्कवरती आता फलंदाज आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती एच बी पंच. राऊंड द विकेटने खरोखरच एच बी पंच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात आपल्याला. हे ते मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोवरती चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता, पण डीप मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेकी करेल तत्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती. खरोखरच नक्कीच आपण पाहणार आहोत आता एच बी पंच यांचं चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूवरती कशा पद्धतीचे 3 चेंडू असतील, कोणत्या थाटणीचे 3 चेंडू असतील, कशा अर्थाने ते 3 चेंडू फेस केले जातील हे नक्की पाहणार आहोत आपण येणाऱ्या 3 चेंडूवरती. या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट न खेळला. इथून आपण जर पाहिलात तर डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. चेंडूची फेकी करेल परंतु 1 धाव मिळतील, 1 धावा आणि एकेरी धावसंख्येनंतर धावफलक 15 या आकड्यावरती. खरोखरच एक आपण पाहता एक सेन्सिबल क्रिकेट खरोखर इथे पाहायला मिळते आपल्याला, की एच बी पंच यांच्या माध्यमातून केवळ आणि 1 आणि 2 धावा मिळतायत. जर आपण पाहिलं तर मौदे गावाला या वेळेला खरोखरच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेकी करेल तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. खरोखर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. चित्त्याची धाव आणि हरणाची चपलाई ज्या पद्धतीने जंगलात केली जाते त्याच पद्धतीने ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ह्या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. एक बाजूला आपण जर पाहिलं तर किलर का मिलर लेफ्टी स्ट्रायकर अर्थातच नाव आहे अमित. आणि गोलंदाजी मार्कवरती एच बी पंच, ज्याला ही पदवी मिळाली आहे एच बी पंच. पुन्हा एकदा इथे मात्र प्रोटेक्शन जरूर होता आणि इथे काय होणार क्षेत्ररक्षण आणि सहजरित्या 1 धाव पूर्ण केले आहेत आणि एकच धावेवरती शांत ठेवलाय. जर गोलंदाज आपण पाहिला तर एच बी पंच या नावाने प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू अर्थातच 2 षटकाचा खेळ संपुष्टात आणि 2 संख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 18 या आकड्यावरती. खरोखर ह्या 2 षटकानंतर आपण पाहिलात तर आपण पाहिलात तब्बल 12 चेंडू हाताळले आणि 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 18 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. तद्वर आपण इथेच ऐकूयात एक डीजे सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. चला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि महत्वपूर्ण गोलंदाज प्रितेश. खरोखरच प्रितेश गोलंदाजी मार्ग वरती. प्रितेश महत्वपूर्ण गोलंदाज आणि अंतिम आणि निर्णायक गोलंदाज ज्याला आमंत्रित केलं जात आहे, नाव आहे त्याचं प्रितेश. धारिवली संघाचा प्रितेश गोलंदाजी मार्ग आणि फलंदाजी किलर का मिलर. लेफ्ट स्ट्रायकर नाव आहे अमित. चला पहिला बॉल प्रितेशाचा. ओ हो, या वेळेला खरोखर तेज तरार रफ्तार ज्या नावाने संबोधलं जातं अर्थातच तो नाव आहे प्रितेश. खरोखरच धारिवली संघामध्ये एकापेक्षा एक आहेत खिलाडी आणि एकापेक्षा एक आहेत तारे सितारे नक्कीच पाहायला मिळतील आपल्याला. या वेळेला दुसरा बॉल प्रितेशांचा. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट न खेळला. इथे मात्र थर्डमॅनला चेंडू जातोय आणि एक धाव सहजरित्या अर्जित केले आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळतील एक धावा आणि एकेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 19 या आकड्यावरती. खरोखरच ज्या अर्थाने 18 आकडा आपण खरोखरच पाहत होतो, आकडा स्कोर कार्ड वरती लगावला गेला होता. 18 एप्रिल 1992 के.एल. राहुल अर्थातच भारतीय क्रिकेटर यांचा जन्म झाला होता आणि तोच आकडा आपण पाहत होतो स्कोर कार्ड वरती 18. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हलक्या हाताने स्टेअर केला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप आणि चेंडूची फेकी करेल क्षेत्ररक्षण तद्वर. 3 धावा मिळतील. 3 धावा. या 3 धाव्यानंतर धावफलक आपण पाहिला तर 22 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी इथे मात्र आमंत्रित केलंय प्रितेश. खरोखरच प्रितेश आपल्या संघाला आणि संघाच्या संघनायकाला जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला सार्थ खरा ठरताना पाहायला मिळेल का हे येणारे चेंडू असतील 3. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅटनं इथे काय धाव मिळते आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल मौजे गाव याला. आणि मौजे गावाची धावफलक आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती. अजूनही चेंडू आहेत 2. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रितेश वरती इथं विश्वास दाखवलाय. मात्र प्रितेश हा विश्वासाला सार्थ खरा ठरताना पाहायला मिळतोय आपल्याला. 5 चेंडू 4 चेंडू नक्कीच प्रितेशाने आपल्या गोलंदाजी मार्कवरती हाताळले आणि एक धाव आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात प्रितेशाने. बॉलिंग मार्कवरती पुढचा बॉल प्रितेशाचा. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट ना. इथे मात्र उंची कमी आणि लांबी सुद्धा कमी आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. बॉल धरतीला दान होऊन इथे मात्र सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या आहेत. मिळतील 3 धावा. इथे मात्र कॅच सोडली आहे का मॅच हे नक्कीच येणारे चेंडू असतील 18 सांगून जातील आपल्याला. अजून एक चेंडू आहे. अजून एक चेंडू आहे सर. 5 चेंडू झाले आहेत. अजून एक चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती आला 0. पहिला चेंडू डॉट निघाला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 3 आणि चौथ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूवरती आता 3 आले आहेत. 5व्या चेंडूवरती ठीक आहे. काहीशी दिलगिरी व्यक्त करतो. कायचा धावफलक आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती. अजून एक चेंडू आहे. खरोखरच दोन्ही संघ मातब्बर आहेत. या दोन्ही संघात जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे खरोखरच एक आपण नक्कीच तिसरा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ज्याला आमंत्रित केलंय नाव आहे त्याचा प्रितेश चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आणि किलर का मिलर लेफ्ट स्ट्रायकर नाव आहे अमित. नक्कीच ह्या बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळेल का.
हो हो, इथे मात्र ऑफ स्टिकला मिस करून जाणारा चेंडू आणि ॲज इट इज वाईट. पंच वळतायत, वाईटचा इशारा. खरोखरच सातत्याने जे क्रिकेट खेळलं जातं, अर्थातच क्रिकेटच्या पटलावरती पंचांच्या निर्णयाला सन्मान दिला जातो, पंचांच्या निर्णयाला सहमत दिला जातो. अर्थातच तोच क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झालाय आणि कॅच सुटली आहे मला असं वाटतंय आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील आणि रनआउटच्या स्वरूपात होतं विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन गॉन. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खरोखरच आपण पाहिलात मौजे गाव, मौजे गाव या संघानं आपण जर पाहिलात तर 18 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा आणि 29 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे नक्कीच आपण पाहणार आहोत धारावली संघाकडून. तद्वर आपण या ऐकूयात एक सुमधुर गीत. आपण पाहिलात पूर्वार्धाच्या खेळानंतर मौजे गावानं 29 धावांचं आव्हान रचलंय. इथे मात्र 29 धावा कशा डिपेंड्स केल्या जातील, कोणत्या पद्धतीने डिपेंड्स केल्या जातील, कशा पद्धतीने केल्या जातील, कोणत्या थाटणीच्या असतील, नक्कीच येणारे 18 चेंडू आपल्याला सांगून जातील. तद्वर आपण जाऊयात. मी विनंती करेन धारिवणे संघांना आपण फलंदाज पाठवायचे आहेत आणि ह्याच्यानंतर होणारा सामना बीसीसी वाली आणि तलेकार या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. बीसीसी वाली आणि तलेकार, चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अर्थातच एचबी पंच आणि खतरो के घंटी नाम है उसका बंटी. खरोखर धारिवले संघाचा खतरो के घंटी और नाम है उसका बंटी पाहायला मिळेल आपल्याला फलंदाजी. बीसीसी वाली आणि तलेकार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि इथे मात्र कोणता संघ इतिहास घडवताना पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच पाहणार आहोत आपण येणारे 18 चेंडू मध्ये. तद्वर जाऊया आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. मीटिंग टीम वर्क नको आहे मैदानाच्या आतमध्ये.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला स्ट्रायक कडे स्ट्रायकर द मिलर, किलर का मिलर अर्थातच लेफ्टी स्ट्रायकर नाव आहे HB पंच. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय खतरो की घंटी अर्थातच नाव आहे त्याचं बंटी. धारिवणी संघाचा खतरो की घंटी नाव आहे बंटी. खरोखरच आपण पाहणार आहोत पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. मेंटॅलिटी पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर इथे मात्र क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय आणि दुसरं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि खरोखरच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक सजवलंय जे झालं विणलंय. इथे मात्र चला पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल. सामन्याला होत आहे सुरुवात. चला पहिला चेंडू किलर कमलर लेफ्ट स्ट्रायकर HB पंच हलक्यातून स्टिअर केला. इथे मात्र शॉर्ट बॅकवर्डला क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडूची फेकी करेल तद्वर अकाउंट मात्र ओपन केलाय धारिवली संघाने इथे मात्र आपल्या श्री गणेशा जरूर केलाय. अकाउंट नक्कीच ओपन केलाय. आता स्ट्रायकिंग कडे आपण पाहतोय खतरो की घंटी अर्थातच नाव आहे त्याचं बंटी. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय संदेशाला महत्वपूर्ण गोलंदाज. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हाताळण्यासाठी पहिलं षटक घेऊन आलाय प्रगतीपथावरती. आपण पाहतोय गोलंदाज संदेशाला गोलंदाज महत्वपूर्ण गोलंदाज. ओव्हर द विकेटने पहिला दुसरा बॉल. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचे फेकी करेल तद्वर एक धाव आणि एकच धावेवरती शांत ठेवला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल खतरो की घंटी बंटी याला. आणि धावफलक आपण पाहिलात तर 2 या आकड्यावरती. बीसीसी वाली संघाने नाणेफेकी जिंकून यांनी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. नक्कीच ह्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित विनंती असेल. चला पुढचा बॉल. यावेळेला किलर का मिलर लेफ्टी स्ट्रायकर लॉंग ऑन आणि मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू गोलीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. HB पंचच्या बॅट मधून निघालाय चौकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे, थँक्यू. खरोखरच HB पंच मला संबोधलं का जातं. माझ्या गावासाठी माझ्या नावासाठी HB पंच म्हणून ही पदवी मला का दिली गेली. खरोखरच HB पंच म्हणून नाव प्रसिद्ध आहे अर्थातच. आणि तोच फलंदाज किलर का मिलर लेफ्टी स्ट्रायकर. नक्कीच आपण चौकार पाहिला. मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू गेला होता आणि चौकार पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेला तिसरा बॉल. ओहो इथे मात्र लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू. ऍज इट इज व्हाईट पंच आपल्या बाजूने वळतायत आणि हा अवांतर चेंडू नंतर धावफलक आपण पाहिला तर 7 या आकड्यावरती. खरोखरच या दोन्ही फलंदाजाची मी नक्कीच मागच्या मॅच मध्ये जे चेतन 11 कोकरे आयोजित भव्य असं तिथे स्पर्धा होती तिथे म्हणजे नक्कीच आपला उल्लेख केला होता आणि नक्कीच ऐकत होतो तिथील कॉमेंट्रीज सँडी सरांच्या माध्यमातून. इथे मात्र डीप कव्हर पॉइंटला 1 बाउन्स दणदणीत खणखणीत HB पंच यांच्या बॅट मधून आणखी मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे. नक्कीच खरोखरच जर आपण पाहिलात तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रगतीपथावरती जर पहिलं षटक आपण पाहिलात तर आमंत्रित केलं होतं संदेशाला. पण इथे मात्र संदेश काहीसं खर्चीकरण होताना पाहायला मिळतं. आपण धावफलक पाहिलं तर 11 या आकड्यावरती. 4 चेंडू फेस केले आहेत आणि 11 धावा खर्च केल्या आहेत. अर्थातच
मौदेगाव या संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू संदेश. आणि फलंदाजी आपण पाहतोय किलर का मिलर अर्थातच लेफ्टी स्ट्रायकर नाव आहे HB पंच बिलॉंग करतो सातत्याने धारिवली गावाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल या वेळेला मोठा फटका खेळलाय इथे मात्र डीप मधून आणि इथे मात्र सहजरित्या मिळतील 2-3 धावा. आणि 3 धावेनंतर धावफलक आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती. आणि खरोखरच काहीसं खर्चीकरण पाहायला मिळतं. पहिल्या षटका अखेर आपण जर पाहिलं तर 14 धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. आणि शेवटचा चेंडू शेष आहे पहिल्या गोलंदाजी मार्गवरती पहिल्या प्रगतीपथावरती. शतक हाताळताना आपण गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलं होतं गोलंदाज संदेशाला. इथे मात्र पहिल्या षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. काहीसं खर्चीकरण पाहायला मिळतंय 14. शेवटचा बॉल खतरो की घंटी बजाएगा क्या घंटी क्या. इथे मात्र ऑफ स्टिकला मिस करून खरोखरच आतल्या साईडला चेंडू आला आणि किपरचा विसावा घेणारा चेंडू राहिलाय. आणि निर्धावची सांगता आणि धावफलक आपण पाहिला तर 14. अजूनही चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी जर पाहिलं आपण तर 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावा. 15 धावांचं पाठलाग करावा लागेल. 12 चेंडू मध्ये 15 धावा कशा पद्धतीच्या असतील कोणत्या थाटणीच्या असतील कोणत्या खोऱ्याच्या असतील आग ओखणारी फलंदाजी इथे पाहायला मिळेल का HB पंच यांच्या माध्यमातून. नक्कीच प्रश्न असतील. या प्रश्नांचे उत्तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील 12 आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय प्रगतीपथावरती. दुसरं षटक गोलंदाज आहे किशोर. इथे मात्र काहीसं अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. किशोर मोजे गावाकडून बिलॉंग करणारे किशोर. चला स्पीडअप करायचं आणखीन सामने खूप खेळवायचे आहेत आपल्याला. प्लीज सहकार्य करा. चला पहिला बॉल किशोर यांचा. हो इथे मात्र हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. म्हणतात ना कही पे निगाह है और कही पे निशाणा. इथे मात्र खेळायचं होतं ह्याना. एक ब्लँड स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. खरोखरच खऱ्या अर्थानं निर्धावची सांगता पाहायला मिळाली आपल्याला पहिल्याच बॉलवरती. ओ ह्या वेळेला हलक्या हाताने स्टिअर केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी करेल तर वर 1 धाव सहजरित्या अर्जित केल्या जातील. आणि ह्या एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिला तर 15 या आकड्यावरती. आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक इन कडे खतरो की घंटी अर्थातच नाव आहे त्याचं बंटी. इथे मात्र बंटी खतरो की घंटी वाजवेल का नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारे चेंडू असतील 5 आणि मोठ्या फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल का खतरो की घंटी बंटीच्या माध्यमातून. खरोखरच धारवली संघाचा खतरो की घंटी अर्थातच बंटी धारवली संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या नवघरच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. दुसरा बॉल किशोर यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट न उडवला. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि संपलाय बंटीचा खेळ. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पेव्हिलियन. गॉन डीजे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नाव आहे नैनेश. धारिवली संघाला बिलॉंग करणारा नैनेश फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इथे माग फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज. जर पाहिलं आपण एक अनुभवी गोलंदाज किशोर
किशोर मात्र सातत्यानं खरा ठरताना पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच एक मोठा विकेट प्राप्त केला किशोर यांच्या माध्यमातून. खतरो के घंटे अर्थातच बंटीला माघारी परतावलं. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा हा प्रकार आणि अवांतर चेंडू. पंच आपल्या बाजूने वळतायत आणि एज इट इज वाईड. चला स्पीडअप करायचंय, विनंती असेल स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल, टीम मीटिंग नको आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करायचंय. चला 3 चेंडू बाकी आहेत ना, अजूनही किशोर यांचे 3 चेंडू शेष बाकी आहेत. पाहूया 3 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतील का, की 3 चेंडू बेट होतील. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूचे फेकी करेल, तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. आणि या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 18 या आकड्यावरती. खरोखरच 18 हा आकडा भारतीय क्रिकेटमधील एक मॅजिकल आकडा म्हणून मानला जातो. अर्थातच भारतीय संघाचा के एल राहुल या संघाचा सॉरी हे ज्याला आपण संबोधलं जातं अर्थातच क्रिकेटमधील हिरो विराट कोहली, अर्थातच 18 नंबरचे टी शर्ट नंबर परिधान करून आपल्या संघासाठी सातत्याने खेळत असतो. ज्याला धावफलक आपण पाहिलात तर 18 आणि खरोखरच तोच आकडा आपण धावफलकावरती पाहतोय 18. अर्थातच विराट कोहलीचे फॅन आणि फॉलोअर्स खूप असतात. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड पॅच. मिळतील 6 धावा. एक दणदणीत दर्जेदार नेत्रदीपक षटकार डीजे. थँक्यू डीजे. अजूनही विजयासाठी 5 धावा. यावेळेला हलक्या हाताने स्टिअर केलाय. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल, तद्वर 1 धाव सहजरित्या अर्जित केले जातील. आणि एकेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 24. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा. तब्बल विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय. नक्कीच मगाशी म्हटलं होतं की खरोखरच आणि महत्वपूर्ण अंतिम षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव अमित. महत्वपूर्ण गोलंदाज आणि संघामधील अंतिम षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय अमित याला. इथे मात्र अमित 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा कशा पद्धतीच्या आणि कशा खोऱ्याने केल्या जातील का, अथवा अमित हा आपल्या विश्वासाला खरा ठरेल का, नक्कीच पाहणार आहोत येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. पुढचा बॉल यावेळेला इथे मात्र थर्डमॅनला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि विजयासाठी 5 चेंडू आणि 3 धावा. डिक्लेअर झोन मध्ये धावा आणि 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि 1 धाव मिळते. 1 धावेनंतर धावफलक आपण पाहिला तर 26. आणि विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि 3 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. एक बाजूला आपण पाहिलात तर मोजेगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलात तर धारवली संघ. खरोखरच ओहो, इथे मात्र तेज आणि तरार, परंतु यावेळेला सुद्धा ऑफ स्टिकला मिस करून जाणारा चेंडू. ॲज इट इज व्हाईट. पंच आपल्या बाजूने वळतायत, व्हाईटचा इशारा. या अवांतर चेंडू नंतर धावफलक आपण पाहिलात तर 27 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 5 चेंडू 2 धावा. समीकरण जर आपण पाहिलात तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर मौजेगाव हा संघ कुठेतरी बॅकफुटला येऊन थांबलाय असं वाटतंय. कारण का
क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण का अजूनही चेंडू आहेत 5 आणि विजयासाठी हव्यात 2 धावा. कारण जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर धारवली संघाकडे एकापेक्षा एक सितारे आहेत नक्की. यावेळेला मोठा फटका मारण्याचा मिस टायमिंग स्ट्रोक इथे सुद्धा टिपलाय सेल आणि संपलाय फलंदाज नैनेचा खेळ. यावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पेव्हिलियन. गॉन डीजे. चल नवीन फलंदाज. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला अमित. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. आणि नक्कीच एक बाजूला आपण पाहिलं तर मौजेगाव आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धारिवली संघ. चला पुढचा बॉल. हो हो, हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. इथे सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये एक मिळतील 1 धावा आणि एकेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 28. अजूनही विजयाच्या समेत जायचं असेल तर 3 चेंडू आणि 1 धाव. विजयाच्या समेत आपल्याला घेऊन जायचं असेल तर अजूनही 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे धारिवली संघाला. इथे मात्र बरोबर ना, 3 चेंडू आणि 1 धावा. आणि स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय फलंदाजीसाठी अमित. हो हो, इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केला आणि विजय प्राप्त केलाय धारिवली संघाने. आणि विजय संघाचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर पराभूत संघाचं सुद्धा बरंचसं कौतुक. नक्कीच आपण पाहणार आहोत ह्याच्यानंतरची होणारी लढत. तद्वर आपण इथेच पाहत राहा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा बांद्रे भाऊकी चषक 2023 पर्व दुसरं. तद्वर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊयात सुप्रसिद्ध गीत. डीजे मास्तर यांना संधी. चला एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. वळूयात आपण, जाऊयात पुन्हा एकदा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहत राहा. खरोखरच एक बांद्रे भाऊकी चषक 2023 पर्व दुसरं. नक्कीच आपण एक बाजूला आपण पाहणार आहोत बीसीसी वाली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तलेकर हा संघ. खरोखर विजय गाणेकर ज्याच्या नावामध्ये विजय गाणेकर आहे, अर्थातच तो क्रिकेटमधील विश्वातील ह्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचा बादशाह म्हणून संबोधलं जातं. अर्थातच मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात, आपल्या कार्तिकीमध्ये मोठमोठे स्पर्धेचे चषक मिळवलेत, अर्थातच त्याचाच संघ, त्याने पुरस्कृत केलेला संघ तलेकर. आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या ह्या अंतिम क्षणाला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तलेकर संघाला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वाली संघाला विनंती असेल. नक्कीच सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला आपण पाहिलात तर क्रिकेट पटलातील एक मोठं नाव, अर्थातच टेनिस क्रिकेटच्या पटलामध्ये नाव ज्याचं घुमघुमतं गाजतं तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. विजय गाणेकर, मॅन फ्रॉम तलेखार. तलेखारला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. चला नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे विजय याची फलंदाजी. सर्व फॅन्स आणि फॉलोअर नक्कीच पाहत असतील युट्यूबच्या माध्यमातून विजय याची फलंदाजी. खरोखरच खऱ्या अर्थाने आपण म्हटलं विजय याचे फॅन्स आणि फॉलोअर खूप आहेत, कारण सातत्याने मोठमोठे क्रिकेट खेळत असतो हा खेळाडू आणि तो आपल्याला सध्याच्या या नवघर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला नक्कीच आपण या स्पर्धेचा एक मोठी मानाची स्पर्धा बांद्रे भाऊकी चषक 2023 पर्व दुसरं या चषकामध्ये पदार्पण केलं आहे. तलेखार या संघानं पदार्पण केलं आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी. आणि विजय गाणेकर, मॅन फ्रॉम तलेखार. अर्थातच आपण जर आत्ताच मागची टुर्नामेंट पाहिली अलिबाग येथे, तिथे मात्र त्याने आपल्या नावावरती सामनावीर म्हणून स्वतःला एक सोन्याची चेन म्हणून मिळवली होती. आणि त्यानंतर आता दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक घड्याळ स्मार्ट वॉच त्याने आपल्याला सामनावीर हा पाहायला मिळाला होता त्यांच्या माध्यमातून. खरोखरच एक मोठा खेळाडू आहे आणि मोठ्या खेळाडूचा आपण इथे नक्कीच सामना पाहणार आहोत. आणि नक्कीच कशा पद्धतीचा खेळ असणार आहे, कोणत्या थाटणीचा असणार आहे, कारण ताकद, नजाकत आणि दमखम तेवढीच आहे विजय गाणेकरकडे. आणि गोलंदाजी करणार आहेत BCC वाली. चला परेश डांगे यांचा सन्मान करतील अर्थातच नरेश बांद्रे. विनंती असेल एक सन्मान करायचा आहे. परेश डांगे सरांचा सन्मान करतील नरेश बांद्रे. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक असलेले फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. चला मॅचला होती आहे सुरुवात. पंचांना दिलाय ग्रीन सिग्नल. सामन्याला करूया सुरुवात. चला दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला चला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे वाली संघाला. गोलंदाजी मार्गवरती अंतिम आणि महत्वपूर्ण गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय निमेश. वर द विकेटने पहिला बॉल. ओहो या वेळेला तेज तरार आणि रफ्तारचा राजा अर्थातच निमेश युवा खेळाडू आहे, वाली संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू. पहिल्याच गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाजी जर आपण पाहिली तर विजय गाणेकर खरोखरच एक बलाढ्य फलंदाज. ह्याच्या फलंदाजीमध्ये जो काय शैली आहे तो नक्कीच आपण पाहणार आहोत. हो हो हलक्या हाताने स्टिअर केला. इथे मात्र एक धाव इथे मात्र सहजरित्या अर्जित केली जाते आणि एकेरी धावे संख्येनंतर अकाउंट ओपन होत आहे तलेखार या संघाचं. आणि खरोखरच गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज ज्याला पाहतोय अर्थातच वाली संघाचा निमेश एक सुरेख गोलंदाज, युवा गोलंदाज आहे. कारण विजय गाणेकर सारख्या फलंदाजाला रोखून ठेवणं खरोखरच अर्थातच एक चांगली बाब मानावी लागेल गोलंदाजी निमेश याच्याकडे. येणारा पुढचा बॉल. हो हो इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा, परंतु चेंडू आदळलाय पायावरती आणि एक लेग बाईकच्या स्वरूपात धाव मिळते. आणि धावपळक आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती एक सेन्सिबल क्रिकेट. आणि जर का आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतं त्या पद्धतीचं कुठेतरी क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. कारण का शांत ठेवलंय वाली या संघाचा गोलंदाज निमेश आणि दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र येणारा असेल चेंडू तिसरा, चौथा आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हो हो या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जर आपण पाहिलं फलंदाजाला थांबवणं इतकं सोपं नाही, परंतु इथं थांबवून ठेवलंय गोलंदाज निमेशानं. कौतुक करावं लागेल निमेशाचं. येणारे चेंडू असतील 2, कारण पॉवर प्लेचा मेंटेनी पॉवर प्लेचा षटक असणार आहे. आणि परंतु चांगला सुरेश गोलंदाज या वेळेला चेंडूला भिरकावून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय झेल आणि पहिलाच फलंदाज होतोय तेजस मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पेव्हिलियन गॉन डीजे.
खरोखरच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला निमेषाच्या माध्यमातून अजून एक चेंडू बाकी आहे, परंतु आपण जर विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केला आणि 5 चेंडू मध्ये केवळ आणि केवळ 3 धावा. खरोखरच एक चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कारण का पॉवर प्लेचा मेंटेन पॉवर प्ले असताना पहिलं षटक असतो. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल आपण जर नाही म्हटलं तरी 10+ रन रेटने धावा नक्कीच येतात आणि 10+ धावा सुद्धा येतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निमेश खरोखरच एक चांगल्या शैलीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला. इथे मात्र चेंडूची लांबी जास्त आणि उंची कमी आणि 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, बॉल द्यायचा आहे. थँक्यू डीजे. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, बॉल द्यायचा आहे. चला खरोखरच चांगला कमबॅक पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक प्रहार पाहायला मिळाला आपल्याला आणि 4 धावा आल्या. त्या 4 धावेनंतर धावफलक आपण पाहिलं तर 7. खरोखरच आपण ज्या पद्धतीने खरोखरच 7 हा आकडा पाहताय, अर्थातच खरोखरच भारतीय माजी कर्णधार धोनी, महेंद्रसिंग धोनी, ज्याने खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर स्ट्रोक इम्प्रूव्ह केला, ज्याने खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर स्ट्रोक इम्प्रूव्ह करून फटका पहिल्यांदा हेलिकॉप्टर स्ट्रोकचा आणला. अर्थातच जर्सी नंबर 7 त्यांचा आपण इथे स्कोर कार्डवरती सुद्धा तोच आकडा पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती टीम मीटिंग नको आहे मैदानाच्या आतमध्ये, प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल. चला सामना सुरू करायचे. अजूनही खूप स्पर्धा आपल्याला खेळवायच्या आहेत, खूप सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघाला प्लीज. खरोखरच एक चांगला गोलंदाज, पहिला गोलंदाजी महत्वपूर्ण गोलंदाज होता. अर्थातच निमेश चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला त्याच्याकडून. आणि पुन्हा एकदा दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे, दुसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य. येथे मात्र आदित्यवरती विश्वास दाखवलाय संघानं, संघाच्या सहर सेनापतीनं. इथे मात्र आदित्य विश्वासाला सार्थ खरा ठरेल का हे नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारे 6 चेंडू आदित्यचं नक्कीच सांगून जातील आपल्याला विश्वासाला खरा ठरतोय का. आणि फलंदाजी मार्गवर आता आपण जर फलंदाजी पाहिली तर सामना एक सलामीवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं अर्थातच नाव आहे त्याचं विजय घाणेकर. खरोखरच मोठं नाव. मुरुड तालुक्यामधील बिलॉंग करणारा हा खेळाडू विजय घाणेकर आणि मुरुड तालुक्यामधील सातत्यानं आपल्या नावाची एक वेगळीच छाप ज्याच्या माध्यमातून घडतो, अर्थातच तो विजय घाणेकर. पहिला बॉल आदित्य याचा ओव्हर द विकेटनं आदित्य सज्ज. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅट न खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि टिपलाय झेल आणि संपलाय. विजय घाणेकरचा खेळ बसत नाहीये धावसंख्येला मेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये तलेकार संघाचा खेळ. गॉन डीजे. खरोखरच थँक्यू डीजे. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं विजय घाणेकर याला मोठी पहारी खेळायची होती, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरला त्याच्या चांगली झेल टिपली आणि खरोखर जे झालं विणलंय ह्या वाली संघाने खरोखर खऱ्या अर्थाने मोठा मासा जाळाला नक्कीच लागला. आणि इथे मात्र मोठा विकेट पाहायला मिळाला आपल्याला विजय घाणेकर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतंय उमेश. खरोखरच इथे मात्र विजय गेल्यानंतर आपल्याला काहीसे मोठ्या फटक्यांची आतषबाजी दाखवावी लागेल तलेकर संघाला. अजूनही धावसंख्येचा मेळ बसत नाही, कारण पहिल्या षटका अखेर आपण पाहिलात तर धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. सेवन लॉस ऑफ 2 विकेट ऑन अ स्कोर बोर्ड. नक्कीच पाहतोय आपण बघून 2 विकेट ना. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा प्रकार स्वतःच्या बॉलिंग थ्रोप वरती. खरोखरच इथे मात्र
अजून एक विकेटचं पतन प्राप्त झालं असतं, परंतु काहीसा झेल सुटला आणि धरतीला जाण झालाय. खरोखरच इथे मात्र पाहायला मिळेल कॅच सुटली की मॅच सुटली. खरोखरच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एक विजय गाणेकरचा विकेट प्राप्त करून दिला, त्यांनीच दाखवून दिलं अबे हटा हम है बाकी सब पाणी कम है, क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला या वेळेला खरोखरच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची चपलाई आणि चित्त्याची धाव आणि हरणाची चपलाई दोन ह्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच पाहणार आहोत आपण. आणि फलंदाज स्ट्राईक एंड कडे आपण फलंदाज पाहतोय उमेश याला आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण सूरज याला. आणि धावफलक आपण पाहिला तर 9 आकड्यावरती. नक्कीच 3 चेंडू आपण पाहतोय आदित्य याच्या माध्यमातून. 3 चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवरती त्याने फेस केलेत आणि केवळ 2 धावा खर्चीकरण करताना पाहायला मिळतात. येणारे उर्वरित 3 चेंडू असतील कशा पद्धतीचे असतील. पुन्हा एकदा आडवा बॅट न खेळला इथं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचे फेकी करेल त्यावर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. आणि ह्या दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती. खरोखरच एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. गोलंदाजी अर्थातच बाहेरली क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर वाली या संघाकडून खरोखरच चांगलं एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या वेळेला मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धाव आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अर्थातच उमेश याला तलेकार संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 या आकड्यावरती. अजूनही चेंडू आहेत या 2 षटकातील. दुसऱ्या षटकातील एक शेष चेंडू आहे आणि अंतिम आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीचा असणार आहे नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारा चेंडू असेल शेवटचा, अंतिम आणि शेवटचा चेंडू. ह्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळेल का आपल्याला जर फलंदाजी पाहायला गेली तर. उमेश याच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. हो इथे मात्र एक खरोखरच स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि डायरेक्ट चेंडू पायांवरती आदळणारा चेंडू राहिलाय आणि बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धावची सांगता पाहायला मिळाली आपल्याला. आणि ह्या 2 षटकानंतर ह्या 2 षटका अखेर आपण धावफलक जर पाहिलं तर 12 या आकड्यावरती. अजूनही एक षटक शिल्लक आहे. येणारे चेंडू असतील 6, शेवटचे चेंडू असतील 6 आणि या शेवटच्या चेंडू मधील अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल. शेवटचं शतक हाताळण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण गोलंदाज असणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती येतोय गौरव वरती विश्वास दाखवलाय संघानं. इथे मात्र गौरव संघासाठी सार्थ ठरेल का संघासाठी. खरोखरच संघासाठी आपल्याला गौरव मात्र संघासाठी खरा ठरेल का विश्वासाला हे पाहणार आहोत आपण. येणारे चेंडू असतील 6 नक्कीच सांगून जातील गौरवचे 6 चेंडू कशा पद्धतीचे असतील, कोणत्या थाटणीचे असतील, कोणत्या कर्तबगारीचे असतील नक्कीच पाहणार आहोत आपण. जाऊ नका कुठेच, पाहत राहा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बांद्रे भावकी चषक 2023 पर्व दुसरं. चला पहिला बॉल गौरव याचा. या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिला. इथे मात्र उंची खरोखरच सातत्यानं गौरव दाखवून देतोय. अबे हटा हम है बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. खरोखरच गौरव सार्थ विश्वासाला खरा ठरताना दिसतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. वैभव, गौरव आणि वैभव काय कॉम्बिनेशन आहे. खरोखरच वैभव आणि गौरव खरोखरच पाहायला मिळेल का गौरव की वैभव. आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत गौरव. फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज, नवीन उमेदवार. अर्थातच नाव आहे वैभव. खरोखरच येणारे चेंडू असतील 5. इथे मात्र गौरवला वैभव. कोण करेल खरोखरच या स्पर्धेमध्ये गौरव. हो या वेळेला खरोखरच
ज्या पद्धतीने ब्रह्मास्त्र बाहेर काढलं दुसऱ्या चेंडूवरती खरोखरच क्रिकेटमध्ये संबोधलं जातं. खऱ्या अर्थानं दोन गोष्टींना सन्मान दिलं जातं. एक म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गौरव याच्या माध्यमातून. एक साजेसा नावारूपाला आळा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडकडे आता फलंदाज उमेश. इथे मात्र उमेशला मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. एक घनागती प्रहार करावे लागतील. पुढचा बॉल. हो हो यावेळेला ऑफ स्टिकला मिस करून जाणारा चेंडू. एक अवांतर चेंडू. वन बाउन्सची वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. चला पुढचा बॉल गौरव याचा. पुन्हा एकदा यावेळेला ऑफ स्टिकच्या बाहेरील चेंडू आणि एक अवांतर चेंडू. ऍज इट इज व्हाईट. पंच वळतायत आपल्याकडे आणि हा व्हाईटच्या सह्यानं धावफलक आपण पाहिलं तर 15 या आकड्यावरती. खरोखरच गौरव इथे मात्र गौरव सातत्यानं गौरव करताना पाहायला मिळतोय आपल्याला. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय गौरव. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो हो पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धावची सांगता. किपरचा विसावा घेणारा चेंडू राहिलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती कशा प्रकारचे प्रहार केले जातील हे नक्कीच पाहणार आहोत आपण. येणारा चेंडू असेल चौथा गौरव याचा. ओ हो इनसाइड एज. इथे मात्र किपरने केली आहे चूक आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं होतंय पतंग. बॅक टू द पेव्हिलियन गॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. फलंदाजचं नाव आहे शेवटचा बॉल. यावेळेला मोठा फटका. इथे मात्र बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक टिपलाय सेल होतोय. फलंदाज फेल. विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन गॉन. अजून एक बॉल आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला. शेवटचा चेंडू बाकी. या वेळेला धावफलक आपण पाहिला तर 16 आहे आकड्यावरती. खरोखरच शेवटचा चेंडू आहे. हो हो चांगल्या पद्धतीचा गुड लेन्स पद्धतीचा चेंडू हाताळला होता. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि एकेरी धावेनंतर धावफलक आपण पाहिला तर 17 आणि विजयासाठी जर आपण पाहिला तर 18 चेंडू आणि 18 धावांचा पाठलाग करावा लागेल. नक्कीच 9च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या पूर्ण करावी लागेल. नक्कीच आपण पाहणार आहोत ह्या 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने 18 धावा केल्या जातील. डिपेंड्स नक्कीच वाली संघ कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल ह्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या 18 चेंडू. तद्वर आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. या ऐकूयात डीजे केवल येना. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. चला स्पीडअप करायचंय. येणारे उर्वरित चेंडू असतील 18 आणि विजयासाठी मात्र 18 धावा आणि 18 धावांची आवश्यकता. बॉल असतील 18 आणि धावा असतील 18. 18 चेंडू 18 धावा, 18 धावा 18 चेंडू, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कशा पद्धतीने डिफेन्स केल्या जातील. 18 धावा येणारं समीकरण नक्कीच सांगून देणार की कोण होणार या मॅचचा छावा. एक मिनिट. स्पीडअप घ्यायचंय. फलंदाज पाठवायचे. सलामीवीर वाली संघाचे सलामीवीर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. वाली संघ प्लीज स्पीडअप करायचंय. वाली संघ चला पहिला पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पहिला पॉवर प्ले मेंटली पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेटला आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चला सलामीवीर यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर गणेश आणि आदित्य दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात आपल्याला दोन सलामीवीर. चला चला पटापट करायचंय. सामना स्पीडअप करायचंय सामन्याला. चला आर यू रेडी. चला सर करा, सुरुवात करायची आहे सर. कुमार हॅलो 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 गावचे सचिव अर्थातच गोविलेकोंड गावचे सचिव कुमार पिंगे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. या साहेब व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. कुमार पिंगे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय कुमार साहेब. चला सामन्याला करूया सुरुवात. आर यू रेडी. स्पीडअप करायचंय. चला पंचाने दिले ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. हो हो पहिला बॉल हुसली देणारा राहिला इथे मात्र आणि पहिल्या चेंडूवरती चांगला एकदम भव्य दिव्य असा सन्मान केलाय. होतंय विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन. गॉन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खरोखरच आपण पाहतोय की मी म्हटलं की तलेखारे संघात सुद्धा एकापेक्षा एक महान खेळाडू आहेत. कारण हा संघ जो पुरस्कृत केलाय अर्थातच आपण जर पाहतो विजय गाणेकर याने विजय गाणेकर या नावाने संघ पुरस्कृत केला गेला आहे. कारण का विजय गाणेकरच्या नेतृत्वाच्या खाली हा संघ खेळतोय आपल्याला पाहायला मिळतो. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन उमेदवार अर्थातच नाव आहे निमेश. आणि गोलंदाजी मार्गवरती नवीन पहिलाच गोलंदाज तेजस याला पाहतो. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती भव्य दिव्य असा सन्मान केलाय आणि भव्य दिव्य असा विकेट प्राप्त केलाय. चला चला स्पीडअप घ्यायचंय. चला चला करूया सुरुवात. दुसराच बॉल गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय.
हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. इथे मात्र एक धाव आणि एकेरी धावेनंतर धावफलक आपण पाहिलं तर एक या आकड्यावरती. आणि नक्कीच अकाउंट ओपन केलं गेलं इथे बीसीसी वाली या संघानं. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला, खरोखरच आपण पाहतो एक मोठी लढत पाहायला मिळते आपल्याला. एक बाजूला आपण पाहिलात तर वाली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलात तर तलेखार. दुसरा बॉल. हो हो, या वेळेला हलक्या हाताने स्टेअर केला. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर डीप स्क्वेअर वरून क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तद्वर सहजरित्या एकच धावेवर समाधान मानावं लागेल वाली या संघाला. आणि धावफलक आपण पाहिलात तर 2 या आकड्यावरती. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. पुढचा चेंडू. चार धावा. निमेश यांच्या बॅटमधून निघाल. 8 धावा. हॅलो हॅलो हॅलो. 1 बाद 8. 1 बाद 7. संघाची धावसंख्या 1 बाद 7. एक बाद 7. पुढचा चेंडू. नितेश यांना पाहूया. निमेश यांना तेजस. आणि सुंदर असा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात आणि धावबाद फलंदाज धावबाद झालेला आहे. ते डीजेचा आवाज कमी ठेवा फक्त. आणि अशा तऱ्हेने फलंदाज धावबाद झालेला आहे. आदित्य यांच्या स्वरूपात दुसरा धक्का भेटला आहे. तो 8 धावा. उमेश एक षटक पूर्ण. 8 धावा. आता आदित्य यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते राहुल. कोण नाही तिथे बंद कर. तिथे मोबाईल असला बंद कर. उमेश यांचा वैयक्तिक पहिला षटक. संघाचा दुसरा षटक आणि वाईट. अवंत धावसंख्येत बदल. संघाच्या धावसंख्येत बदल. 2 बाद 9. संघाची धावसंख्या 2 बाद 9. उमेश
यांचा पुढचा चेंडू पाहूया. आणि सुंदर असा चेंडू होता आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि रनआउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते. तरीखार या टीम करून आणि तिसरा धक्का भेटलेला आहे तो पीसीसी वाली संघाला. पहिली बॅटिंग आहे 18 नाही. आता भावेश पुढचा फलंदाज भावेश. या टीम करून आणि तिसरा धक्का भेटलेला आहे तो उमेश. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू उमेश यांचा. आणि वाईट पंचाचा नियम आहे. वाईट कॉमेडीचा आवाज कमी येतोय. हॅलो हॅलो बस डीजे कमी करा. उमेश यांचा पुढचा चेंडू आणि त्याला सामोरे जात आहेत ते भावेश. पाहूया निमेश. आणि सुंदर आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात परंतु एक धाव समाधान मानवला आहे तो निमेश यांना. संघाच्या धावसंख्ये बदल 3 बाद 11. उमेश वैयक्तिक पहिलं षटक. संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते उमेश आणि त्याला सामोरे जातात ते भावेश. भावेश उमेश यांना सामोरे जाते ते भावेश आणि सुंदर असा आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली आहे आणि एक धाव सामना आणि एक धाव भावेश. बारा धावा जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. बॉल किती आले 3 चेंडू. नऊ चेंडू मध्ये 6 धावांची गरज आणि सुंदर आखूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. काय किती 100 पैसे इथे कोणाचे पडले असले तर इथे मिळाले तर त्यांनी घेऊन जायचे आहे. किती आहेत ते आम्ही सांगणार नाही. असू दे नाही पण माहिती पडेल किती पडले ते. तू सांगू नको इथे ते. पुढचा चेंडू पाहूया. 13 चेंडू 13 धाव. संघाच्या धावसंख्या 13. पुढचा चेंडू आणि वाईट 14 धावा. दोन धावा 16 धावा जिंकण्यासाठी 2 धावांची गरज.
ओव्हर झाली. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आता पुढचा गोलंदाज विजय. पुढच्या मॅचचे जे क्षेत्ररक्षण आहे त्यांनी तयारी ठेवायची आहे, कारण 2 धावांची गरज आहे आता इथे जिंकण्यासाठी. लवकर लवकर चालू करावं. विजय यांचं पहिलं आणि 6 धावा. अशा तऱ्हेने वाली संघ हा विजय झालेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराजित संघाचे बी अभिनंदन. दोन्ही अंपायरनी इकडे यायचे आहे. दामू आणि कोण? चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डाकेली संघाने लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॉल नवीन द्या. तेव्हा त्यांची गण आहेत. पतू कुठे जायचंय तुला? कुठे जाणारच? कुठे हा तेव्हा जित्याने फोन केला लगेच. तेव्हा जित्याने फोन केला.